पंढरपूर नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अखेर जाहीर झाले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी श्यामलताई शिरसाट यांनी भारतीय जनता पार्टीमधून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिताताई भालके यांनी अर्ज दाखल केला होता। प्रत्येक भारतीय जनता पार्टीकडे माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्यासह एकूण 8 उमेदवारांनी मागणी केली होती। त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक नगराध्यक्ष पदासाठी कोणता उमेदवार देतात याची उत्सुकता होती। निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टीने माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसाट यांचं नाव घोषित करून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वातील विठ्ठल परिवाराने देखील नगर परिषदेसाठी उमेदवार देऊन तिसरी आघाडी केली आहे। त्यामुळे आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। येत्या काळात निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी परिचारक प्रतिस्पर्धी म्हणून भालके पाटील परिचारक अशी तिरंगी लढत होताना दिसतेय। आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा अवताडे साहेब आमदार पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आता नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे। जनतेनेच आम्हाला उभे केलेला आहे, तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक म्हणून आम्हाला निवडून देतील, आम्हाला एवढी 100% गॅरंटी आहे। तुमचे पती जे आहेत ते तात्या माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांची अशी शहरात प्रतिमा की सर्वांना बरोबर नेते, तर याचा निवडणुकीत किती फायदा आहे तुम्हाला असं वाटतं? मोठ्या प्रमाणात फायदा आहे आम्हाला। माझा मुलगा पण सेवा करतोय, पती पण करतात, मी पण 2 वेळेस नगरसेविका होती आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असतो नेहमीच, त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार नाही। निश्चित आहे विजय आमचा। आदरणीय मोठे मानले आदरणीय अवधूतराव पाटील, यशवंतराव पाटील, आदरणीय कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु सुभाषदादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं, बांधकाम कमिटी सभापती काम केलं, आरोग्य कमिटी सभापती म्हणून काम केलं, पाणी पुरवठा सभापती म्हणून काम केलं, उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं। माझ्या मिसेस आता कॅबिनेट नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा 2 वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भोगलेलं आहे, बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला, तर जनतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट कुटुंब, माझा मुलगा असू द्या, आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या, शहरामध्ये काम सर्व शहरातल्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसं आता लोकांना एवढा आनंद झाला आहे की गरीबाचा सर्वसामान्य नगराध्यक्ष होणार आहे, त्यात म्हणजे महिला नगराध्यक्ष होणार आहेत त्या, त्यामुळे सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे। आणि आम्हाला जे धुळेमुक्त असू द्या, काय लोक म्हणलेले जे धुळे झालेले गावामध्ये शहरामध्ये मान्य आम्हाला आमच्या नगराध्यक्ष गेल्या 7 वर्षांमध्ये जेवढे प्रशासनाच्या माध्यमातून काम करत तेवढे केलेलं आहे। त्याच्यापुढे जे आता धुळे राहिलेले काय आपल्याला माहिती आहे, धुळे पावसाळून झालेलं, पण आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे, पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून जे रस्ते खचलेले रस्ते बांधायला लागेल, ड्रेनेजची कामं असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल किंवा आरोग्याचा दैवभत्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, वरून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणं। माझे वडील माझे सासरे नगरपालिकेमध्ये पकालेलं पाणी पहिलं सोयी नसायची, आणि बिचारी द्यायची संध्या घ्यायची। माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी नगरपालिकेसाठी पंढरपूरकरांची सेवा केलेली आहे। आम्ही सुद्धा गेले 35 वर्षांनी आमचे मिसेस माझे सर्व शिरसाट फॅमिली शहरावर काम करणार आहे, घर आलेलं आहे, याच्यावर सुद्धा आम्हाला नगराध्यक्ष जनता देणार आहे। मोठं आम्हाला काय आव्हान बिव्हान काय विषय आम्हाला वाटत नाही। जे आम्हाला फडणवीस साहेबांनी, प्रशांत मालकांनी, समाजदादांनी, विजयकुमार गोरेंनी जे उमेदवारी दिलेले आहे पंढरपुरामध्ये बहुमताने नगराध्यक्ष आपला होणार आहे आणि येणाऱ्या 3 तारखेला मोठ्या प्रमाणात लीडनं नगराध्यक्ष होणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।